महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत। आज एक महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली। बैठकीला तुम्ही स्वतः होतात, प्रशासनातले अधिकारी होते। काय नेमकं चर्चा झाली? महिला आयोगानं शिफारसी देखील दिल्या होत्या काही राज्य सरकारला, याची देखील माहिती मिळाली। काय नेमकं चर्चा झाली? या बैठकीमध्ये शासकीय अधिकारी यांच्या समवेत ही बैठक पार पडत असताना राज्य महिला आयोगाने माझ्या कार्यकाळामध्ये 17 शिफारशी ह्या शासनाला पाठवलेल्या आहेत। आणि मग यामध्ये अंधश्रद्धा असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, IC कमिटी असेल, LC कमिटी असेल, या सगळ्या विषयांच्या शिफारसी, विधवा महिलांचं मानधन असेल, त्यांना बालसंगोपनाच्या संदर्भातले विषय असतील, असे खूप शिफारशी ह्या राज्य शासनाला दिलेल्या आहेत। या शिफारशींवरती चर्चा करण्यात आली, जेणेकरून ह्या शिफारशीच्या माध्यमातून अजून काही संस्थांना बरोबर घेऊन या शिफारशी आणि संस्था, त्याचबरोबर तळागाळापर्यंत असलेल्या लोकांचे काही प्रश्न या अनुषंगाने मांडता येतील। काय विशेष शिफारस होती? म्हणजे ABP माझ्यासाठी काय तुम्ही सांगाल की भविष्यामध्ये हुंडाबळींचा विषय, वैष्णवीचं प्रकरण खूप चर्चेमधला विषय आहे, हुंडाबळीचा तिचा विषय झाला होता, अशी एखादी काय महत्त्वाची सूचना महिला आयोग सुचवू पाहते राज्य सरकारला? गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही बालविवाह, विधवा प्रथा आणि हुंडाबळीच्या विरोधात फार मोठी जनजागृती केली आहे, पण अजूनही समाजाची मानसिकता बदलत नाही। त्याच्यामुळे हुंडा जर कोणी मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे। आता आपणच स्वतःहून पुढे येऊन कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या पाहिजे। त्याच्यामुळे हुंडा देणारा घेणारा दोन्ही खरं तर दोषी आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या मुलीचं शिक्षण, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे। ग्रामीण भागामध्ये आजही हुंडाच्या प्रथेच्या खाली तिच्या शिक्षणाचा पैसा हा साठवून ठेवला जातो का, तर नाही लग्नाचा खर्च करावा लागेल। त्याच्यामुळे ही मानसिकता बदलली गेली पाहिजे की तिच्या शिक्षणावरती भर दिला पाहिजे आणि ती शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभी राहिली तर एक स्वाभिमान तिला मिळेल। आणि निश्चितपणाने मला असं वाटतं की या लढाईमध्ये, तिची लढाई लढत असताना पालकांनी तिच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे। तुमच्यावर परिणामी आयोगावर टीका होती। आज एक शिष्टमंडळ देखील तुमच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेलं होतं। या शिष्टमंडळाला काय उत्तर द्याल? तुम्ही सातत्यानं म्हणता 35,000 जे केसेस आहेत त्या आयोगानं सोडवलेल्या आहेत। ह्याचा सगळा लेखाजोगा आहे। मला असं वाटतं सारखं ते काही सांगायची गरज नाही, आयोग काम करतच आहे आणि प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, तक्रार मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडतात आहेत असं मला वाटतं। आणि आयोगावरती बोलल्यावरती, टीका केल्यावरती जर प्रसिद्धी मिळत असेल तर ते प्रसिद्धीसाठी करतात असं मला वाटतं। तुम्ही टपालाच्या माध्यमातून येणाऱ्या पत्रांचा विचार करत नाही का? एक तुमच्यावर टीका होते की तुम्ही फक्त ईमेलच्या माध्यमातून जेवढ्या तुमच्याकडे तक्रारी आहेत, आमच्याकडे येणारी पत्रंसुद्धा आम्ही पाहत असतो। अरे वैष्णव त्या फुगे प्रकरणामध्ये तिनं तुम्हाला पत्राच्याद्वारे 1 वर्षापूर्वी तक्रार केली होती त्या महिलेनं। मी स्वतः आम्ही प्रयत्न केला, खरं तर आमच्याकडे तक्रार कोणतीही नव्हती, पण आणि मेलही नव्हता, पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केला ऑफिसमधून 4-5 दिवस लागोपाठ कॉल करून मी तिच्याशी संपर्क केला। त्यावेळेस तिने सांगितलं की मी मेल केलेला नाही आहे आणि पत्र कधी पाठवलं हे पत्र पण माझ्याकडे नाही, एक साधं पत्र पाठवलं होतं, त्याच्यामुळे मला माहीत नाही ते पोचलं आहे का नाही। त्याच्यामुळे ठीक आहे, पत्र पोचू न पोचू त्यांच्याकडे असेल तर त्यांनी जरूर द्यावं ते, पण कोणताही मेल नव्हता आणि पत्र आमच्या कार्यालयाला पोचलेलं नाही आहे, त्याच्याकडे ती रिसिप्ट त्यांच्याकडं किंवा स्पीड पोस्ट असंही काही नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनाही माहीत नाही की पत्र पोचलं का नाही पोचलं, पण हरकत नाही। तरीसुद्धा यामध्ये फुके परिवार असेल किंवा म्हणजे ती प्रिया फुके असेल किंवा वैष्णवीसारखे अनेक महिला अशा अडचणीत असतील, त्यांना न्याय देणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी आपण काम करतो आहे। त्याच्यामुळे जिथं कुठे उभं राहील तिथं त्यांच्या तक्रारी घेणं आणि ते सोडवणं हा सकाळचा एक प्रसंग या निमित्तानं करत असतो। आज सकाळी देखील तुमच्याकडे काही तक्रारी घेऊन लोक आली होती, काय नेमकं मी घडलं? सकाळी 7 वाजता पुण्यातून निघाले तरी माझ्या ऑफिसच्या बाहेर बरेच जण तक्रारी घेऊन उभे होत्या। मग मी तातडीने, एक लोणी काबोरची तक्रार होती आणि या तक्रारीमध्ये त्या पालकांचं म्हणणं होतं की आम्हाला जेवढे गुन्हे दाखल करायचे त्याच्यापेक्षा अजून काही गुन्हे पोलिसांनी दाखल करावे। तातडीने मी PI लोणी काबोर यांना फोन केला, 10ची वेळ त्यांना दिली, तर त्यांची भेटी झाली असेल। 10 वाजता पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि अजूनही सप्लिमेंटरी काय देता येते का, तर म्हणजे नक्कीच आम्ही त्याचा विचार करून ही सप्लिमेंटरी त्याच्यामध्ये घेऊ। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तक्रार घेत असताना आमचं उद्दिष्ट एक असतं की प्रत्येकाला मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी, आणि मेल हा आम्ही सुरू केला आहे, नंबर आम्ही सुरू केला आहे, जेणेकरून सोयीस्कर राहावं। नंबर बंद आहे म्हणतात। मला असं वाटतं ह्या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत, आपण डेमो आत्ताही करू शकता। त्याच्यामुळे आमचे सगळे आयोगाचे 4च्या 4 नंबर चालू आहेत आणि हे शासकीय वेळेत चालू असतात, कारण की शेवटी ही एक स्वायत्त संस्था आहे। सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये हे नंबर चालू असतात, तुम्ही त्याचा डेमो स्वतःही करू शकता। पण चुकीच्या बातम्या पसरवणं आणि चुकीच्या पद्धतीने माहिती देणं असं जर होत असेल तर हे दुर्दैव आहे। आपल्याला न्याय देणाऱ्या महिला खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देणं आणि पुढे येत असताना त्यांच्या मागितलेल्या प्रश्नांवर, समस्यांवरती, अन्यायावरती आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली भूमिका आहे। पण अशा पद्धतीने जर हे सगळं होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे
आणि या महिलांना आपण काही तक्रार म्हणजे मांडलं बोललं तर बातमी होती असं वाटायला लागले. म्हणजे निवडणुकीपासून बाजूला असलेल्या कधी न दिसलेल्याही महिला आता येतात आणि आयोगावर बोलतात आणि आयोगाची गरिमा फार मोठी आहे. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या काही सूचना असतील ते जरूर मान्य करू, त्यांनी सूचना कराव्यात त्या मान्य करू, पण चुकीच्या पद्धतीने बातमी करणं आणि टीका करणं, वैयक्तिक टीका करणं हे शोभनीय नाही आहे. असं मला वाटतं सगळ्यांनी काळजी घ्यावी. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेळ देत नाही आहे, कारण तुम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहात आणि तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष पण आहात, तुम्ही वेळ देत नाही, ही आमची प्रामुख्यानं तक्रार. वेळ एकीकडे ते सांगतात की जनसुनावणी घेतात आहेत, एकीकडे ते सांगतात वेळ देत नाही. त्यांनी ठरवावं नक्की काय ते. दुसरी गोष्ट, माझ्या अगोदरच्या जितक्या काही अध्यक्ष होत्या, मी 8वे अध्यक्ष आहे, ह्या सगळ्या अध्यक्ष पक्षाच्या पदावर असताना आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी यावर टीका केली त्यांनी एकत्रितरित्या, म्हणजे पूर्वी महाविकास आघाडी असतानाच माझी नियुक्ती झाली ती सुरुवातीच्या काळामध्ये, तेच आत्ता म्हणतात की राजकीय व्यक्ती नको. त्याच्यामुळे त्यांनी एक काहीतरी ठरवावं की आपल्याला काय बोलायचं आहे. त्याच्यामुळे सत्तेत असताना एक मानसिकता आणि विरोधात गेली की दुसरी मानसिकता, हे लोकांना सुद्धा समजतं, ते पटत नाही. त्याच्यामुळे निलेजी आपण सगळेजण एकत्र महिलांना न्याय देण्यासाठी लढूया. आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये असताना एक भूमिका मांडत होते आणि आता महायुतीमध्ये आम्ही आल्यानंतर महाविकास आघाडीतले नेते वेगळी भूमिका मांडत आहेत. अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका रुपाली चाकणकरांना मांडलेली आहे आणि त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की त्यांना नेमकं ठरवावं की नेमकी टीका महाविकास आघाडीत असताना एक करायची आणि महायुतीमध्ये असताना एक करायची, कारण महिला प्रदेशाध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, याच्यापूर्वी ज्या आड झाल्या त्या देखील होत्या, असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.